नाशिक पुणे रेल्वेसाठी चक्काजाम आंदोलन झालं। प्रकल्प वादामध्ये आहे आणि त्यामुळे आंदोलक थेट रस्त्यावर उतरले। चाकण ते सिन्नर पर्यंत ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पुणे नाशिक रेल्वे अहिल्यानगर मार्गे न्यायला त्यांनी विरोध केलाय। सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणा दिल्या गेल्या आणि त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता। हा प्रकल्प मनसर नारायणगाव या मार्गेस न्या अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे आणि यासाठी सत्यजित तांबे आणि राजाभाऊ वासे हे रस्त्यावर उतरलेले होते। त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। सिन्नर संगमनेर आणि चाकण इथल्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। त्यांनी महामार्ग रोखून धरलेला होता आणि सरळ मार्गेस हा मार्ग व्हावा, कुठल्याही त्यामध्ये बदल होऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम सुरू असताना अचानक यामध्ये एक मोठा बदल केला गेला आणि त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोक, तिथले नागरिक संतापले होते। खासदार अमोल कोल्हे, आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, राजाभाऊ वासे यांच्यासह सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन यावेळी केलं गेलं। ही दृश्य आपण पाहतो, याचा मोठा परिणाम वाहतुकीवर दिसला। हायस्पीड रेल्वे मार्ग बदलून संगमनेरऐवजी अहिल्यानगर मार्गे वळवल्यामुळे चाकण ते सिन्नर चक्काजाम आंदोलन केलं गेलं। वास्तविक या संदर्भात सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे। ही समिती 60 दिवसांमध्ये अहवाल सादर करणार आहे। मात्र हा मार्ग सरकार का बदलते या संदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले। मात्र अनेक कार्यकर्ते या पोलीस वाहनाची पाठलाग करताना पद्धत बदलली, भ्रष्टाचाराची पद्धत बदलली, ह्या वाहनांवरती चढण्याचा प्रयत्न बाजूला करून आता सध्या या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सत्यजित तांबे यांना ह्या वाहनातून